श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची साधी सोपी दैनंदिन उपासना आणि संकट निवारणासाठी, संकटातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हे जर उपाय मनोभावे तुम्ही करत राहिलात तर स्वामींच्या आशीर्वादाने आपण संकटमुक्त नक्कीच होणार. फार वेळ व आवश्यक खर्च न करता स्वामी सेवा आपल्याला कशा प्रकारे करता येईल हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. स्वामींचे संकटातून मुक्तता होण्यासाठी खूप छोटे उपाय आहेत. ते दररोज नित्यनियमाने आपल्याला करायचे आहेत. आता बघा, घरातले संकट असू द्या किंवा घरामध्ये सतत वाद होत असू द्या किंवा कोणतेही घरातले अडचणी असू द्या, आर्थिक अडचणी असू द्या, त्यांच्यासाठी हा उपाय आपण करू शकतो. तर 21 पौर्णिमा आपल्याला स्वामींच्या मठामध्ये कोणतेही एक स्वामी स्तोत्र जे आहे ते आपल्याला दान करायचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे स्वामी समर्थांच्या मठास आपल्याला गेल्यानंतर केशरी किंवा लाल किंवा पिवळा ध्वज जो असतो तो अर्पण करायचा आहे, जेणेकरून आपल्याला यश प्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट म्हणजे मूळ पीठावर आपल्याला वर्षातून एकदा तरी दर्शनासाठी जावे. तसं जर तुम्हाला शक्य होत असेल वर्षातून 2 वेळेस जाणं तरीही आपण जाऊ शकतात आणि स्वामींचं मनोभावेने श्रद्धेने दर्शन घेऊन स्वामींचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. 21 गुरुवार स्वामींच्या मठात कोणतेही एक धान्य दान करावे, त्यामुळे भरभराटी आर्थिक प्रगती होईल. स्वामी समर्थांच्या नावाने आपल्याला भिकाऱ्यास अन्नदान करावे किंवा 5 गुरुवार 5 पौर्णिमा ब्राह्मणांना पितांबर दान करावे. त्याचबरोबर दर गुरुवारी पौर्णिमेला स्वामींच्या नावाने अष्टगंधाचा टिळा आपल्या कपाळावरती लावावा, याने आपल्याला प्रसन्नता येते. त्याचबरोबर 21 पौर्णिमा स्वामींचे छोटा फोटो कोणतेही जागृत मठात जाऊन निरनिराळ्या भक्त जे आहेत स्वामींचे त्यांना वाटावा. खूप मोठी स्वामी सेवा होऊ शकेल. स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. त्याचबरोबर स्त्रियांनी 11 पौर्णिमा आपल्या घरी ब्राह्मण सुवासिनींना बोलून ओटी भरून तिला पुरण किंवा दूध द्यावे. त्यामुळे सर्व सुवासिनी संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल व आपली कुटुंबाची भरभराटी होईल. त्याचबरोबर दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या जागृत मठात प्रत्येक 6 केळी दान कराव्यात. जर तुम्हाला 12 केळी दान करता आल्या तर तुम्हाला करू शकतात. त्याचबरोबर 21 पौर्णिमा स्वामींचा उपवास धरावा व मठात जाऊन दर्शन घ्यावे व मनोकामना इच्छापूर्तीसाठी आपल्याला खूप प्रभावी असा छोटासा उपाय आहे. जर तुम्ही 21 पौर्णिमा स्वामींचा उपवास केला आणि मठात जाऊन दर्शन घेतलं, नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचा 1 अध्यायाचे 3 अध्यायाचे किंवा पूर्ण 1 ते 21 अध्यायाचे पठण आपल्या घरामध्ये नक्की करावे. शक्य होत असेल तर स्वामींच्या मठामध्ये जाऊन आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण नक्की करावे. 21 अध्याय आपल्याला तेथे बसून वाचायचं आहे, जेणेकरून आपल्या सगळं इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला दररोज नियमाने जरी ही सेवा नाही घडली तरी पण दर गुरुवारी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 1 तरी अध्याय गुरुवारी वाचायचा आहे. त्याने आपली स्वामी सेवा घडेल व मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य जे आहे ते दर पौर्णिमेला पठण करावे. स्वामी समर्थांचे स्तोत्र नित्य पठण करावे. आपल्या घरी स्वामींच्या पादुका किंवा मूर्ती असल्यास स्वामींच्या चरणी दर गुरुवारी अत्तराचे थेंब आपल्याला टाकायचे आहेत. त्याचबरोबर स्वामींच्या मूर्तीचा अभिषेकसुद्धा दर गुरुवारी करावा, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. 5 पौर्णिमा स्वामींना केशर अर्पण करावे. दर गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जाऊन आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा पंथी आपल्याला लावावी, जेणेकरून संकट टळू शकेल आपल्यावर येणारं. इतका प्रभावी हा उपाय आहे. खरंच खूप दर गुरुवारी 11 गुरुवार तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. दर गुरुवारी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला स्वामींच्या मठामध्ये लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर कोणतेही मोठे संकट आल्यास रोज स्वामींच्या मठात जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे व स्वामींना संकटातून निश्चित तुम्हाला तारतील. तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद राहील. नित्यसेवा म्हणून अगरबत्ती, अत्तर, धूप, गुलाब पाणी, गोमित्र या वस्तू आपण नक्कीच दान कराव्यात. स्वामींच्या सेवेमध्ये नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. दररोज नित्यनियमाने श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राची 1 माळ आपल्याला नामस्मरण करायचं आहे, जेणेकरून आपली मन शांती लाभेल.
त्याचबरोबर स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण होतात. त्याचबरोबर संतती प्राप्तीसाठी स्वामींच्या जागृत मठात नंददीप ठेवावी. संतती होईपर्यंत हा उपाय करावा. त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 11, 21, 108 पारायण करावीत. हे 108 पारायण जर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे केले तर नक्कीच मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. संकल्पयुक्त सेवा नक्की करा. दर गुरुवारी गुरुलीला अमृत ग्रंथावर भगवे झेंडूचे फूल म्हणजे अर्पण करावे. 31 पौर्णिमा स्वामींच्या जागृत मठात जाऊन स्वामींची प्राणप्रतिष्ठित पादुकेचे पंचोपचाराने मनोभावेने पूजा करावी. दर गुरुवारी स्वामींना गुळ पापडी अर्पण करावी. पीडा निवारण दूर होईल. त्याचबरोबर आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड हे स्वामींना अतिशय प्रिय असे झाड आहे. स्वामींना या वृक्षाखाली नेहमी वास करत असतात. त्यामुळे जेथे वटवृक्ष असेल तेथे स्वामींचे स्मरण करून वटवृक्षाला वंदन करावे. मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. अगदी सोपे आणि संकटमुक्त होण्यासाठी स्वामींचे हे सेवा उपाय नक्की करा. जर तुम्हाला संकटमुक्त जीवन जगायचं असेल तर गुरूंना शरण जाणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि आपली केलेली छोटी मोठी सेवा कधीही वाया जात नाही. तर अगदी छोट्या सेवा आहेत, उपाय आहेत, नक्की करा. या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.